So welcome to our online physics class. Let's learn. So here we are going to start electric potential due to an electric dipole. So आता आपण बघणार आहोत की इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण पहिले यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पॉइंट चार्जमुळे बघितलं. या व्हिडिओमध्ये कशामुळे बघणार आहोत? डायपोल मुवमेंटमुळे. ओके, सो लेट्स सी दॅट. आणि आपण एक डेरिव्हेशनही घेणार आहोत. डेरिव्हेशन तुमच्या बुक मधलं जे डेरिव्हेशन असेल ते आणि हे डेरिव्हेशन सिमिलर नसणार आहेत. मीन्स दोन्ही वेगवेगळे आहेत, बट तुम्ही हे जरी यूज केलं तरी तितकंच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे तुमच्या बुक मधले जे आहे ते जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. सो आपण सिम्पलर वेने जाऊ. ठीक आहे. सो बेसिकली दोन चार्जेस घेतलेले आहेत आपण स्टार्टिंगला, पॉझिटिव्ह क्यू अँड निगेटिव्ह क्यू. दोन विरुद्ध चार्जेस घेतलेले आहेत. एक पॉझिटिव्ह असेल तर दुसरा काय राहील? निगेटिव्ह. करेक्ट. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण दोन चार्जेस घेतलेले आहेत. आता इथे तुमच्या बुकमध्ये बघा अशी एक डायग्राम बनलेली, इथे पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे आणि इथे निगेटिव्ह. मग आपण पण तसंच लिहूया. ठीक आहे. पॉझिटिव्ह क्यू आणि निगेटिव्ह क्यू. ओके. सो त्याच्यानंतर मी सेम पेनने लिहिते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. इथे पॉझिटिव्ह आणि हा जो चार्ज आहे तो ऑरेंज, सो निगेटिव्ह क्यू. लिहिताना तुम्ही सुद्धा आपापल्या नोटबुकमध्ये वेगवेगळ्या पेनाचा उपयोग करा. मी प्रत्येक वेळेस सांगत आलेली तुम्हाला. ठीक आहे. चलो. सो याच्या दोघांमधले डिस्टन्स आहे जे की आहे, आपण इथे मानून चालू लाईक दिस, या दोघां चार्ज मधलं डिस्टन्स. सो हे आहे 2L. 2L का? जर मी याचे दोन सिमिलर भाग केले तर हे 2L बनतील. म्हणजे आता सपोज हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, तर एकत्र काय येईल? हे 10 सेंटीमीटर. तर म्हणजेच इकडची लेंथ 5 आणि इकडची लेंथ 5. आणि या दोघांना एक म्हणजे वेगळं वेगळं करायला एक मधून हे टाकलेले. ठीक आहे. सो त्याच्यानंतर इथली ही जी लेंथ आहे ती L, अगेन इथली लेंथ आहे L. अगेन आता बघा, व्यवस्थित बघा, इथे हा जो पॉइंट आहे C, तुमच्या डायग्राम मध्ये C पॉइंट दिलेला आहे. जर मी सपोज पोटेन्शियल काढलं C जवळ, ठीक आहे, पोटेन्शियल काढायचंय मला कुठे? C पॉइंट जवळ. तर हा C पॉइंट इथून तर प्लस क्यू पर्यंत किती अंतरावर आहे? तर तो C पॉइंट इथे आपण मानून घेऊया R1 अंतरावरती आहे. मी हे ग्रीन पेननेच लिहिते. R1 अंतरावरती आहे. तुम्ही पण असंच करा. तुमच्या याच्यात एकच पेन यूज करा एकीकडच्या चार्जसाठी आणि दुसरा पेन यूज करा दुसरीकडच्या चार्जसाठी. देन C पासून मायनस क्यूचं अंतर किती आहे? R2. ऍक्च्युली हा पॉइंटर व्हाईट याच्यावर दिसत नाही म्हणून थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो. ओके, चलो. सो आपल्याला माहित झालं C2 प्लस क्यू पर्यंत R1 अंतर आहे, C2 मायनस क्यू पर्यंत R2 अंतर आहे. ठीक आहे. एवढं तर तुम्हाला माहित झालं. ही डायग्राम कशी आहे माहिती का ऍक्च्युअल मध्ये? की जर तुम्ही हिला इमॅजिन करत असाल तर हिला कशा प्रकारे इमॅजिन करशाल ते मी तुम्हाला दाखवते. जर सपोज मी इथे एक चार्ज घेतला, इथे या पॉइंटला, ठीक आहे, आपण दुसऱ्या पेजवर जाऊया. एक मिनिट. हा, ठीक आहे. सो जर सपोज मी इथे एक चार्ज घेतला, हा तुमचा पॉझिटिव्ह चार्ज झाला. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे जो की तुमचा प्लस क्यू, आणि एक तुमचा काय निगेटिव्ह चार्ज आहे, एक काय निगेटिव्ह जो की तुमचा मायनस क्यू. बघा व्यवस्थित. डायग्राम थोडीशी अशी दिसायला किचकट वाटते पण इतकी किचकट नाही. या दोघांमधलं डिस्टन्स, तर हे जे डिस्टन्स आहे ना ते खूप खूप स्मॉल आहे ह्या याच्यापेक्षा. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे केलेलं आहे. म्हणजेच या आता जर इथून मला काढायचं आहे तर इथं व्यवस्थित बघा बरं. मी लाईन ह्या डायरेक्शनला काढते. आपण मेन डायग्राम मध्ये लाईन या डायरेक्शनला घेतलेली आहे. ठीक आहे. चलो, लाईक दिस. सो आता बघा ही डायग्राम, पॉझिटिव्ह क्यू आणि निगेटिव्ह क्यू या दोघांमध्ये काय आहे? 2L ची लेंथ आहे. म्हणजेच ही किती राहील? जास्तीत जास्त 4 सेंटीमीटर असं समजू शकते मी, कारण 2 L आहेत ना. मग एक L ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर. आणि ही जी आहे तर ही जवळपास आहे तुमची 1000, लाईक असं घेऊन घ्या 5000 मीटर. सो मला सांगा 5000 मीटर 4 सेंटीमीटरच्या कंपॅरिझन मध्ये खूप मोठा आहे की नाही? मग मी असं म्हणू शकते R इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन 2L. ठीक आहे. याचा अर्थच R इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन L. ऑब्व्हियसली काही फरक नाही. 2 पेक्षाही मोठाच आहे आणि 4 पेक्षाही मोठाच आहे.
तुम्हाला कळालं, तर हीच तुमची रिअल मध्ये डायग्राम आहे. बट हे आपण असं डायरेक्टली नाही लिहू शकत, कारण जर आपण अशी डायग्राम घेतली तर काय होईल, आपल्याला डेरिव्हेशन काढता येणार नाही आणि खूप अवघड जाईल लिहायला. म्हणून मग समजण्यासाठी मी अशी डायग्राम घेतलेली आहे. ओके, सो बेसिकली तुम्हाला कळाली ही डायग्राम कशी आहे. ऍक्च्युली हवं तर तुम्ही काय करा, इथे ह्या ज्या आहे इथे डॉट काढा अशा प्रकारे, म्हणजे तुम्हाला कळेल की ही काय होतीये, खूप खूप अंतरावरती पुढे जातीये. ठीक आहे, आणि हिची लेंथ काय आहे, आर. सी पासून तर आपण या पॉइंटला नाव देऊया ओ. सी पासून तर ओ पर्यंत, ओ टू सी किती अंतर आहे, आर. सी टू प्लस क्यू, सी टू प्लस क्यू पर्यंतचं अंतर किती आहे, R1. आणि सी टू मायनस क्यू पर्यंतचं अंतर किती आहे, R2. ओके, हे तर कळालं तुम्हाला. सो पोटेन्शियल ऍट VC मीन्स पोटेन्शियल ऍट दिस पॉइंट. तर पोटेन्शियल कोणाकोणामुळे येईल, एक पॉझिटिव्ह चार्जमुळे, एक निगेटिव्ह चार्जमुळे. ओके, मीन्स मी हे रफ करते, हे तुम्ही लिहून घ्या खाली, व्हिडिओला पॉज करून या ज्या खाली गोष्टी दिलेल्या आहेत त्या लिहून घ्या, कारण मला इथे जागा नाही तर मी पॉज करते, मीन्स मी रफ करते. हे लिहिल्यानंतर त्याच्या खाली लिहा. ठीक आहे. So VC means potential at C point is equals to V because of plus Q. चलो हे पण पेनाच्या डिफरन्स मध्ये लिहू म्हणजे तुम्हाला कळेल. V because of plus Q. After that V because of minus Q means हा दोन चार्जचं काय होत आहे, ऍडिशन होत आहे. आय डोंट नो काय झालंय इथे की ते कलर ऑटोमॅटिक चेंज होत जातात. आय डिडंट चेंज दिस कलर, दे गेटिंग चेंज बाय इटसेल्फ. आय एम ट्राइंग, वी विल डू इट अगेन. सो V because of plus Q. ओके ओके, यू राईट इट. आय थिंक काहीतरी सिस्टम मध्ये प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे ते पुन्हा लिहिलेलं पुन्हा वापस येत आहे. ठीक आहे, तुम्हाला कळालं. तर तिथे ऍक्च्युली VCच्या जवळ दोन चार्जेसमुळे पोटेन्शियल राहील. सो V बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह Q किती राहणार आहे तुमचा, इथे फॉर्म्युलामध्ये काय येतं तुम्हाला नेहमी, V बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह Q इज इक्वल्स टू काय असतो आपला, चार्ज डिवायडेड बाय जो पण चार्ज राहील. आपला पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय, मेन फॉर्म्युला काय, चार्ज जो पण तुमचा चार्ज असतो तो डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि डिस्टन्स त्या पॉइंटचं चार्ज पासून, मीन्स इथं मी आर घेऊ शकते. ठीक आहे, हे काय असतं, डिस्टन्स. सो इथे बघा व्यवस्थित, जर इथे मी कन्सिडर केलं तर इथे मला काय पुट करावं लागेल, चार्ज आहे तुमचा पॉझिटिव्ह Q 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि डिस्टन्स किती आहे, R1. ठीक आहे, हे डिस्टन्स किती आहे, R1. आता निगेटिव्ह Q मुळे काय येईल, चार्ज काय आहे, निगेटिव्ह आहे. सो इथे निगेटिव्ह Q लाईक दिस. सिस्टम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलाय त्याच्यामुळे माझा कलर पेन चेंज होत नाहीये. बट मी प्रेफर करेल की तुम्ही लोक काय करा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघंही वेगवेगळे लिहा. ठीक आहे, वेगवेगळ्या पेनने लिहा, आपण ज्या पेनने रेफर करत आलेलो आहे त्या पेनने. सो VC इज इक्वल्स टू प्लस Q 4 पाय एप्सिलॉन नॉट R1 and plus minus Q 4 पाय एप्सिलॉन नॉट R2. कारण इथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय, R2. आता मी काय करते, याच्यातून काय काय कॉमन येईल ते बघते पहिले. याच्यातून काय कोणकोणत्या गोष्टी कॉमन येतील तर तुम्ही बघितलं याच्यातून कोणकोणते चार्ज कॉमन येईल, 4 डिवायडेड बाय पाय एप्सिलॉन नॉट हे सुद्धा कॉमन येईल. सो यांना कॉमन जर काढलं तर इक्वेशन कसं बनतं तुमचं, VC is equals to charge divided by 4 pi epsilon naught in bracket 1 divided by R1 minus 1 divided by R2. असं इक्वेशन आलं तुमचं इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही सगळ्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आता ते बघा. ठीक आहे, इथपर्यंत आपलं झालं, इथपर्यंत लिहून घेतलं. आता पुन्हा डायग्राम काढायची, सेम जसं पहिली डायग्राम काढली तशाच प्रकारे. बट आता डायग्राम काढल्यानंतर या चार्ज पासून, हा जो कोणता चार्ज होता तुमचा, पॉझिटिव्ह चार्ज
आणि दिस वन इज निगेटिव्ह चार्ज, दिस वन इज निगेटिव्ह चार्ज. सो आता काय करायचं तुम्हाला, या चार्ज पासून तर इथपर्यंतचं जे इथून तर इथपर्यंत एक परपेंडिक्युलर काढायचं या लाईनवर. सेम वेने इथून तर या लाईनवर एक परपेंडिक्युलर काढायचा. जर तुम्ही परपेंडिक्युलर काढला तर इथे काय बनेल, 90 डिग्रीचा अँगल. अगेन इथे काय बनेल, 90 डिग्रीचा अँगल. मॅम अशा प्रकारे अँगल्स बनले. ओके, याची व्हॅल्यू दिलेली R1 अँड दिस इज पॉझिटिव्ह Q. ओके, आणि या पॉइंटला मी कन्सिडर करते N पॉइंट. ठीक आहे, N घ्या, A घ्या, B घ्या, C घ्या, काही घ्या चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि ही आहे तुमची R2 आणि इथे मी कन्सिडर करते M पॉइंट. आणि रेस्ट ऑफ द थिंग्स ॲज इट इज, जो की C पॉइंट, पोटेन्शियल ॲट C. आणि ही जी लेंथ आहे कुठून तो कुठपर्यंत, ह्या पॉइंटला मी कन्सिडर करते O पॉइंट, जो इंटरसेक्शन करतोय. म्हणजे इकडे L आणि इकडे L ला दोघंकडे इक्वली डिवाइड करतो, त्या पॉइंटला काय इंडिकेट करते, O. सो बेसिकली ही जी OC आहे ती काय तुमची R, O पासून C पर्यंत. एवढं सगळ्यांना कळालं. चलो, डायग्राम कळाली कशी बनली आपली. चलो, डायग्राम तर बनली, दिसायला कॉम्प्लिकेटेड दिसते ती स्टार्टिंगला, बट एकदा कळाली की इझी वाटतात सगळ्या गोष्टी. ठीक आहे, फिजिक्स इज द सब्जेक्ट ऑफ एक्सपेरिमेंट अँड अंडरस्टँडिंग, नॉट रट्टा मार. ओके, सो लीव द रट्टा मार. चलो, आता आपण मॅथमॅटिक्सच्या थोड्याशा टर्म बघणार आहोत. फिजिक्सला विसरून जा 2 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी. ठीक आहे, चलो. सो बेसिकली मला सांगा, कॉस थिटा काय असतो तुमचा, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. आणि साइन थिटा काय असतो आपला, ऍडजसंट साइड डिवायडेड बाय, सॉरी, ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ऑपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ओके, चलो. सो बघा व्यवस्थित, जर सपोज मी ह्या अँगलला थिटा म्हटलं तर माझा हा अँगल पण थिटा येतो की नाही. जॉमेट्रीच्या प्रॉपर्टीच्या याच्याने ऑपोजिट हे जे अँगल्स असतात ते काय असतात, इक्वल्स असतात. हे दोन्हीचे दोन्ही जे अँगल्स असतात ते काय असतात, इक्वल असतात. जर माझा हा अँगल थिटा राहील म्हणजे कोणता, अँगल NO. मी इथे हवं तर A आणि B लिहिते. ठीक आहे, अँगल NOA काय राहील, थिटा. सो अँगल NO, सॉरी, सो अँगल MOB सुद्धा काय राहणार आहे, थिटा. कारण हे दोघंही लाईक इथे एका सेंटरला मिळालेले आहेत. ही प्रॉपर्टी जॉमेट्रीची तुमची. आणि हे अँगल्स काय आहेत, 90 डिग्री. ठीक आहे, आता जर सपोज मला इथे घ्यायचं आहे कॉस थिटा, तर कॉस थिटा काय आहे, इथे बघा व्यवस्थित. कॉस थिटा आपण काय घेतो, ऍडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. जर मी हा इथे कॉस थिटा घेतला, हे लिहिलं तुम्ही, अँगल्स लिहिलं, याच्या हे लिहिल्यानंतर मी इथे हे रफ करते. तुम्हाला इथेच ह्याच याच्यावर एक्झाम्पल देण्यासाठी मला रफ करावं लागतंय, जास्त मोठं आपल्याकडे लेंदी पेज नाहीये. सो पहिले आपण ग्रीन वाला ट्रायंगल घेऊ. ओके, सो इन ट्रायंगल ANO. ओके, हा जो ट्रायंगल आहे ANO, तर याच्यात जो कॉस थिटा राहणार आहे, याच्यातला जो कॉस थिटा आहे, कॉस थिटा म्हणजे याची व्हॅल्यू. ठीक आहे, सो इथला जो कॉस थिटा आहे याची व्हॅल्यू काय येईल, ऍडजसंट. सो याची ऍडजसंट व्हॅल्यू काय, ON इज इक्वल्स टू ON डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस काय तुमची A to O. हायपोटेनियस काय तुमची A to O, जी की आहे L. आपण डायरेक्ट L ही लिहू शकतो. A to O लेंथ किती आहे, L. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला. कळतंय ना, आय होप कळत असेल. एकदम सिंपल आहे, छोटस मॅथ आहे. इन ट्रायंगल, हा बघा हा वाला ट्रायंगल, ऑरेंज वाला ट्रायंगल, मी नाव लिहिते इथे हवं तर BMO. हे बघा हा इथे तयार झालेला ट्रायंगल, हा घ्यायचा आहे तुम्हाला. हवं तर पेनाने इकडं असं काढलं तरी, पेन्सिलने तुम्ही काढून घ्या. दुसरी डायग्राम काढून, ठीक आहे, पहिल्या डायग्रामवर खिचडी नाही करायची आपल्याला. दुसरी डायग्राम काढून इथे असं काढून घ्या, लाईक दिस.
चलो, म्हणजे कळाले की ते दोन ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. सो इन ट्रायंगल BMO cos theta is equals to, cos theta ची व्हॅल्यू काय राहील, B to M, BM, सॉरी ऍडजसंट ना, मी डायरेक्ट हायपोटेनियस घेतले. हा, सो cos theta is going to be BM, cos theta is equals to adjacent. सो adjacent साइड काय इथे जर मला इथला cos theta पाहिजे तर adjacent साइड कोणती आहे, OM, O to M, this is O, okay, divided by hypotenuse. hypotenuse काय तुमची L, ओके. सो फायनली मला ON ची लेंथ किती मिळाली, ON is equals to L cos theta, आणि OM बघा, OM is equals to काय मिळाली, OM is equals to सेम, OM is equals to L cos theta. म्हणजेच मी असं म्हणू शकते की OM, मी हे रफ करते, हे जस्ट तुम्हाला फॉर्म्युला मॅथचं आठवण्यासाठी लिहिलेलं होतं, हे रफ करते इकडे, ठीक आहे. दोन्ही ट्रायंगल काढले, व्हॅल्यू कळाल्या, तर म्हणजेच मी याचा अर्थ काय म्हणू शकते की ON इज इक्वल्स टू OM इज इक्वल्स टू L cos theta, हो की नाही. इथपर्यंत कळालं तुम्हाला, इथपर्यंत मी अशा प्रकारे डेरिव्हेशन केला. आता डेरिव्हेशनचा पार्ट अगेन जो आपला आहे तसा, ठीक आहे. जर सपोज, सो आता पुन्हा बघा, एक गोष्ट बघा, एक मिनिट, हा. सो एक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या, इथे अगेन आपण ग्रीन पेन यूज करू कारण आपण R1 बद्दल बोलतोय, ठीक आहे. R1 इज इक्वल्स टू, R1 हा कशाच्या इक्वल राहील, अप्रॉक्सिमेटली, इथं अंतर छोटस दाखवलेलं आहे, बट R1 इज इक्वल्स टू हा अप्रॉक्सिमेटली CN च्या बरोबर राहील. म्हणजेच याचा अर्थ काय होतो माहिती का, जर सपोज मी एक पॉइंट घेतला, आता हा डायपोल आहे, हा डायपोल आहे, मी नेक्स्ट इथे घेते, हा डायपोल आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे निगेटिव्ह चार्ज आहे, आणि इथून मी खूप 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 अंतरावरती डिस्टन्स घेतलंय, ठीक आहे. हे झालं तुमचं R. त्याच्यानंतर हे जे डिस्टन्स झालं इथून इथपर्यंत आलेलं ते झालं R1, आणि हे इथून इथपर्यंत असलेलं डिस्टन्स झालं काय, R2. म्हणजे कितीचा फरक राहणार आहे, जर सपोज हे 98 असलं तर हे काय राहील, R काय राहील 100, आणि हे काय राहील 102. म्हणजे हे तिघही एकमेकांच्या काय थोड्या थोड्या व्हॅल्यू पर्यंत जवळ आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ते अप्रॉक्सिमेटली जवळ आहेत, हो की नाही. जर हा R खूप खूप डिस्टन्स अंतरावर असेल ऍज कम्पेअर टू ऍज कम्पेअर टू 2L, ठीक आहे. एवढं कळालं. चलो बॅक टू द डेरिव्हेशन. म्हणजे मी म्हणू शकते की R1 इज इक्वल्स टू दिस CN. जर हा खूप R if R is very very greater than 2L, ओके. चलो, सो CN ची लेंथ काय, CN म्हणजे काय, CN ची जर मला व्हॅल्यू काढायची तर CN काय तुमचा, व्यवस्थित बघा, CN काय, C to O म्हणजे C to O ची लेंथ मायनस ON, हो की नाही. CO मायनस ON काय मिळेल तुम्हाला, CN मिळेल. सो CO तो मला माहिती आहे, CO किती माझा कॅपिटल R, आणि O to N ची व्हॅल्यू काय, L cos theta, ठीक आहे. आता R2 साठी बघूया, ऑरेंज पेन यूज करते कारण मी R2 साठी बघते. R2 इज इक्वल्स टू, इन द सेम वे, हा R1 अगेन आपण आपल्या ही डायग्राम वर येऊ, हा 98 पेक्षा काय, 100 मधून 98 म्हणजे हा याच्यापेक्षा थोडासा कमी आहे पण स्लाइटली कमी आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, R इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू R1. त्याच्यामुळे मी मेन जी R ची जी लेंथ होती त्याच्यातून छोटीशी व्हॅल्यू मायनस केली, म्हणजे हे दोघं काय होतील, इक्वल होऊन जातील. मी काय घेतलं की हे आणि हे, म्हणजे ही जो R लेंथ होता याच्यातून थोडीशी व्हॅल्यू कमी केली, तर याचा अर्थ काय होईल की R इज इक्वल्स टू काय होईल, म्हणजे जर मला R1 काढायचं आहे तर मला काय करावं लागेल, जर मला R1 काढायचं मला काय करावं लागेल, R मधून काहीतरी व्हॅल्यू काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजे काहीतरी म्हणजे मी सपोज समजून घेते X व्हॅल्यू, काहीतरी व्हॅल्यू मला मायनस करावं लागेल, मला ती व्हॅल्यू माहित नाही, तर ते आपण या प्रकारे काढतोय, ठीक आहे. सो परपेंडिक्युलर काढून ही जी व्हॅल्यू राहील
ती जर मी याच्यातून मायनस केली मेन याच्यातून, तर मला जी उरलेली लेंथ मिळेल ती जवळपास इक्वल टू राहील R1च्या. कॉन्सेप्ट कळाला? छोटासा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, चलो बॅक टू द पॉइंट, बॅक टू द पवेलियन. आता काय करावं लागेल, R2 बघा व्यवस्थित. R2 काय मोठा आहे R1 पेक्षा. इथे जरी तुम्ही इथे बघितलं मॅम, तुम्ही म्हणशाल इथे पण काय R2 काय R1 R पेक्षा काय थोडासा मोठा आहे. म्हणजे याच्यात काय करावं लागेल, आपल्याला व्हॅल्यू ऍड करावं लागेल. R पेक्षा थोडासा मोठा आहे. ठीक आहे, जर सपोज मला इथे R2 इक्वल्स टू, जर सपोज हा R2 इक्वल टू R आणायचं असेल, R2 इक्वल्स टू मीन्स R2 कशाच्या इक्वल राहील, जवळपास C to M. C to M का, कारण हा R2 R पेक्षा काय थोडासा मोठा आहे. आणि आपण C to N का घेतलं R1 ची व्हॅल्यू, कारण R1 काय R पेक्षा थोडासा छोटा आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळतीये, इमॅजिन करता येते. जर आपलं क्लासरूम्स असतात तर मी तुम्हाला ऑन दाखवलं असतं एक्सपेरिमेंट करून कशा प्रकारे, बट मला जितकं एक्सप्लेन करता येते मी तितकं करते. ठीक आहे, सो बेसिकली CM ची जर मला लेंथ काढायची तर CM ची लेंथ काय येईल, CO प्लस OM. व्यवस्थित बघा इथे CO, C to O पॉइंट आणि O to M पॉइंट. सो दॅट इज इक्वल्स टू CM. सो C to O किती आहे R, O to M किती आहे, O to M ची लेंथ आपल्याला माहिती आहे L cos थीटा. चलो आपल्याला R1 आणि R2 व्हॅल्यू माहित झाल्या. सो नेक्स्ट आपण सॉल्व्ह करू. वेट अ सेकंड. सो मी पुन्हा त्या व्हॅल्यू लिहून घेते ऍज इट इज. सो R1 काय आलेली, मला R1 काय मिळालेली आहे, R मायनस हे किती होतं L cos थीटा. आणि R2 किती मिळालेली आहे, R प्लस L cos थीटा. हे कसं आलं कळालं, तुमच्या बुक मध्ये थोडंसं कॉम्प्लिकेट करून सांगितलेलं आहे. हा सिंपल वे ऍज कम्पेअर टू युअर बुक. ठीक आहे, सो VC काय होता तुमचं, चार्ज डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट 1 बाय R1 मायनस 1 बाय R2 असं होतं. सो R1 इथे जर मी याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल याचा आन्सर, R1 R2 मायनस R1, सॉरी आपलं इक्वेशन काय होतं, मेन इक्वेशन, वेटस आणि इथे काय येईल R1 मल्टिप्लाइड बाय R2. ठीक आहे, सो इथे बस तुम्हाला पुट करायचे ऍज इट इज व्हॅल्यू Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट. R2 किती तुमचा R प्लस L cos थीटा. R1 किती आहे R मायनस प्लस R मायनस L cos थीटा. R1 मल्टिप्लाइड बाय R2. सो R1 किती आहे R मायनस L cos थीटा आणि इकडे काय येईल R प्लस L cos थीटा. ठीक आहे, सो इथे व्यवस्थित बघा प्लस L cos थीटा आणि इथे काय आहे मायनस L cos थीटा. हे काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, एक रूल माहिती आहे मॅथचा, A मायनस B इज इक्वल्स इन ब्रॅकेट इन अदर ब्रॅकेट A प्लस B इज इक्वल्स टू व्हॉट. पॉज करा खाली, याच्यात आन्सर द्या पॉज करून, मीन्स ऑनेस्टली आन्सर द्या पॉज करून, कारण आपला क्लास तर ऑफलाईन नाही आहे. सो पॉज करून ऑनेस्टली आन्सर द्या, बघू किती लोकांना येत आहेत खाली कमेंट सेक्शन्स मध्ये. सो याचं आहे आन्सर A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. सो इन द सेम वे इथे आपण तसं करू शकतो, कारण R काय आपला A आणि L cos थीटा काय आहे B. इकडे मायनसचं साइन आहे, इकडे प्लसचं साइन आहे. सो मी नेक्स्ट पेजवर जाते. Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट, जे ब्रॅकेटच्या बाहेर ऍज इट इज, आणि इथे काय होईल R ची ऍडिशन होऊन जाईल, तर हे काय होईल 2R डिवायडेड बाय, इथे काय येईल मग आता R स्क्वेअर मायनस L स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. ठीक आहे, सो ऍक्च्युअल मध्ये मला सांगा, इथं आता कॉन्सेप्ट आपला. ठीक आहे, हा पॉझिटिव्ह, अगेन सेम डायग्राम, आपली डायग्राम रिपीट करायची. पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे.
ठीक आहे, हे दोघांमधलं डिस्टन्स आहे ज्याची की व्हॅल्यू आहे 2L. आणि याच्या मिड पॉइंट पासून आपण डिस्टन्स घेतलेलं आहे एक खूप 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 अंतरावर आहे. म्हणजेच आपण किती घेतलं होतं 5000 मीटर आणि हे किती आहे 4 सेंटीमीटर. सो हे काय खूप जास्त आहे, खूप जास्त आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे एल स्क्वेअर म्हणजे 2चा काय होईल स्क्वेअर म्हणजे 4. आणि जर सपोज मी अँगल घेतला इथे, ठीक आहे, इथे काहीतरी अँगल येतो आपला cos 30 किंवा cos 45. सो बेसिकली तुम्हाला काहीतरी फ्रॅक्शन व्हॅल्यूने इथे मल्टिप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो आला थिटा. ठीक आहे, आणि याला मायनस करताय तुम्ही 5000 मधून, 5000 मीटर मधून. आणि हे कशात आहे सेंटीमीटर मध्ये, हे कशात आहे सेंटीमीटर मध्ये. म्हणजे हे कशात जाईल मीटर मध्ये जर करत असेल तर 10⁻⁻⁴, कारण इथे आपण स्क्वेअर करतोय म्हणून युनिटचा आपण काय होईल स्क्वेअर. आणि इंटू समथिंग कॉस ऑफ 45 घ्या 30 घ्या काहीतरी अँगल. ठीक आहे, सो ऑलरेडी ही व्हॅल्यू किती आहे फ्रॅक्शन मध्ये चालल्या जाईल. हे किती येईल 0.0004. ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय कॉस 45 म्हणजेच 1/√2. सो म्हणजे ही व्हॅल्यू काय होतीये खूप कमी होतीये. 5000 मधून जर मी एवढी व्हॅल्यू मायनस केली तर काहीतरी माझी 5000च्या जवळच येईल ना. म्हणजे 4,999.99 किंवा 89 अशी काहीतरी व्हॅल्यू येईल ना. म्हणजे ही कोणाच्या जवळ जाते जवळपास 5000च्या जवळ जातीये. म्हणजे ही टर्म काय नेग्लिजिबल आहे. जेव्हा कॅल्क्युलेशन किंवा डेरिव्हेशन मध्ये अशा टर्म्स येतात की ज्यांच्या असण्याने काहीही जास्त फरक पडत नाही, कमी फरक पडतो, तर त्या टर्म्सला आपण नेहमी डेरिव्हेशन किंवा प्रॉब्लेम्स मध्ये निग्लेक्ट करतो फॉर द सिंपल कॅल्क्युलेशन. ओके, सो हिच्या असल्याने किंवा नसल्याने काही जास्त फरक पडत नाही म्हणून आपण हिला झिरोच्या ऐवजी असं का म्हणा नेग्लिजिबल. ठीक आहे, एक मिनिट मी रफ करून घेते. चलो सो इथे इक्वेशन काय आलं तुमचं Q डिवायडेड बाय 4π एप्सिलॉन नॉट 2R डिवायडेड बाय R स्क्वेअर. ठीक आहे, सो 2R बेसिकली काय आहे एक मिनिट इथे 2R नव्हतं यायला हवं. आय थिंक आपलं कॅल्क्युलेशन मीन्स डेरिव्हेशन माहिती काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. मीन्स डेरिव्हेशन मध्ये काहीतरी हे झालंय. वेट अ सेकंड. R2 minus R1. I made the mistake. Sorry guys. So R2 minus R1 होतो, हो की नाही. इथे काय होतं R2 minus R1. R2 ची व्हॅल्यू बघा इथे काय दिलेली होती मी R प्लस L cos थिटा, जी की मी ऍज इट इज लिहिली. ही व्हॅल्यू आहे R2 ची. ठीक आहे, आणि R1 ची काय आहे R मायनस L cos थिटा. तर मी याला इथे ऍज इट इज घेतलं. बट इथे काय साइन आहे इथे मायनस आहे तर इथे डेरिव्हेशन करताना मी काय साइन दिलं प्लस दिलं. इट्स माय मिस्टेक. ओके, सो सॉरी फॉर दॅट. चलो आपण इथे लिहून घेऊ त्याला. सो इकडे काय येईल R प्लस L cos थिटा, R प्लस L cos थिटा. आणि जेव्हा हे मायनस आतमध्ये जाईल ब्रॅकेटच्या, म्हणजे आपण जेव्हा ब्रॅकेट ओपन करू, हा ब्रॅकेट जेव्हा ओपन करू तर तेव्हा काय येईल हा जो ब्रॅकेट आहे रेड कलरचा त्याला जर ओपन केलं तर काय येईल आन्सर मायनस R प्लस L cos थिटा. ठीक आहे, तर इथे R प्लस R आणि मायनस R दोन्ही कॅन्सल होत आहेत. ठीक आहे, आणि इथे काय येईल L cos थिटा प्लस L cos थिटा. सो बेसिकली आन्सर काय येईल तुमचं 2L cos थिटा. 2L cos थिटा. ठीक आहे, इथपर्यंत काही डाउट्स असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहा, नाहीतर आपल्या क्लासमध्ये आहेच म्हणजे नवीन मुलांसाठी. ठीक आहे, सो इथे व्यवस्थित बघा Q मल्टिप्लाइड बाय 2L आहे. सो चार्ज आणि मल्टिप्लिकेशन ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू चार्ज. तर हे कशाचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे तुमचा डायपोलच्या मुवमेंटचा. ठीक आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा. मीन्स इंडिकेट करतो आपण P ने पण आणि स्मॉल m ने पण. चार्ज जो की आहे तुमचा Q मल्टिप्लाइड बाय 2L
सो 2L इज द डिस्टन्स बिटवीन बोथ ऑफ द चार्ज. दोन्ही चार्ज मीन्स दोघं चार्ज मधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे 2L आणि दोघं चार्जचं क्वांटिटी किती आहे Q. सो दॅट इज इक्वल्स टू डायपोल मुवमेंट आणि जी की इंडिकेट करतो आपण P साइनने. ठीक आहे. सो हे असं लिहून घ्या बाजूला. सो इथे मी P ने रिप्लेस करू शकते. P cos थीटा डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R स्क्वेअर. हवं तर हे लिहून घ्या. इथे हे डिस्टन्स दाखवत आहे आणि दिस इज चार्ज. ठीक आहे. आणि दिस इज डायपोल मुवमेंट. ओके. चलो. सो अगेन मी इथे एक गोष्ट करू शकते. काय आपण बघूया. मी हे नंतर एक्सप्लेन करते. तो फॉर्म्युला ॲज इट इज लिहून घ्या. फॉर्म्युला काय आलेला आपल्याला डेरिव्हेशन मध्ये ॲट द एंडला VC इज इक्वल्स टू V बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह Q प्लस V बिकॉज ऑफ नेगेटिव्ह Q इज इक्वल्स टू डायपोल मुवमेंट मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय काय आलेलं आहे डेरिव्हेशन मध्ये आपलं 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R स्क्वेअर. एकदा पुन्हा चेक करून घेऊ. ॲज इट इज लिहिलंय का आपण बरोबर. सगळ्या टर्म्स आलेल्या आहेत आपल्या. दिस इज VC. ठीक आहे. इकडच्या साईडला लिहायला विसरू नका. हे बघतो मी ॲज इट इज लिहिलंय एक छोटीशी गोष्ट इंडिकेट करण्यासाठी. सो इथे बघा व्यवस्थित. जर मी R ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं म्हणजे मी काय करते इथे R ने इथे मल्टिप्लाय केलं. दुसरा पेन घ्या आणि तुम्ही पण असंच लिहा. मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. कळालं. सो इथे काय येईल PR कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R क्यूब. हो की नाही. इथपर्यंत काय आलं. काही नाही फक्त मल्टिप्लाय केलंय मॅमने. आता इथे व्यवस्थित बघा PR कॉस थीटा आहे. याला मी व्हेक्टर मध्ये लिहू शकते का. हो. कारण डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड मल्टिप्लाय. आपण काय करतो जर कोणत्याही दोन्ही व्हेक्टरचं आपल्याला डॉट प्रोडक्ट घेतलेला आहे तर दोन्ही गोष्टींची मॅग्निट्यूडने आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि मल्टिप्लाय करतो दोघांच्या मधल्या अँगलला. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली डायपोल मुवमेंट मध्ये आपण लेंथची डायरेक्शन घेतली होती तर याची डायपोलची डायरेक्शन काय राहील ही राहील हॉरिझॉन्टल आणि R ची डायरेक्शन काय आहे दिस इज R डायरेक्शन आणि या दोघांमध्ये अँगल कोणता तयार होतोय थीटा. ठीक आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकते की म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट सॉरी मॅग्नेटिक शब्द येतोय कारण मॅग्नेटिक फील्डचे चॅप्टर आताच शिकवणं सुरू आहे. डायपोल मुवमेंट डॉट प्रोडक्ट ऑफ R कॅप. जर याला सिम्प्लिफाय केलं तर याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर काय येतं मॅग्निट्यूड ऑफ P मॅग्निट्यूड ऑफ R कॉस ऑफ थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन P अँड R. ठीक आहे. P इज द डायपोल मुवमेंट अँड R इज द लाईक दिस हॉरिझॉन्टल लाईन. ओके. ऍक्सियल लाईन म्हणू शकते हॉरिझॉन्टल नाही आहे. ठीक आहे. सो इथे याला सिम्प्लिफाय करून याला काय लिहू शकते मी P वेक्टर आणि R वेक्टर दोघांचं डॉट प्रोडक्ट डिवायडेड बाय 4 पाय ॲप्सिलॉन नॉट R क्यूब. तर हा VC कशात झाला वेक्टर क्वांटिटी मध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला वेक्टर क्वांटिटीसाठी फॉर्म्युला आला JEE मेन्स मध्ये वगैरे की ऑप्शन मधून कोणता आहे तर तुम्ही हा फॉर्म्युला टिक कराल. ठीक आहे. आणि जेव्हा आपल्याला मॅग्निट्यूड वगैरे कॅल्क्युलेट करायची तर तेव्हा हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. कळालं. काही कन्फ्युजन्स. आय होप काही कन्फ्युजन्स नसतील. असतील तर कमेंट सेक्शन किंवा ग्रुपमध्ये सांगा. त्याच्यानंतर काही कन्क्लुजन्स आहेत. आपण त्या कन्क्लुजन्स वर बघूया आता. पोटेन्शियल ॲट अन ॲक्च्युअल पॉइंट. पोटेन्शियल ॲट ॲक्च्युअल पॉइंट म्हणजे या पॉइंटवर पोटेन्शियल जर आपण काढतोय. ठीक आहे. जर सपोज हा पॉइंट मी इथं न घेता या पॉइंटला मी ओढून आणलं आणि त्या पॉइंटला मी इथं ह्या डायरेक्शनला घेतलं म्हणजे कुठे या डायरेक्शनला घेतलं VC या डायरेक्शनला या पॉइंटला आहे तर मला सांगा या दोघांमध्ये अँगल कितीचा राहील. याच्यात आणि याच्यात अँगल कितीचा राहील. ऑब्व्हियसली हा अँगल काय राहणार आहे 0. जर तुमची लेंथ अशी राहिली तर इथं अँगल काय बनेल म्हणजे हा ह्याच ऍक्सिसवर जर राहील की नाही तर इथे अँगल काय बनेल 0 म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह Q काय राहील 0 अँगल. आणि जर सपोज हा VC पॉइंट मी इकडे नेला तर इकडे अँगल कितीचा राहील हा अँगल कितीचा राहील 180 डिग्री. ठीक आहे. आणि मला सांगा आपला मेन फॉर्म्युला काय VC ऍक्च्युअल लेंथचा फॉर्म्युला काय पॉझिटिव्ह Q सॉरी मुवमेंट डायपोल मुवमेंट
multiplied by dipole moment multiplied by cos of theta divided by 4 pi epsilon naught r square. एवढा आपला फॉर्म्युला आलाय डेरिवेशन मध्ये. जर सपोज मी cos theta 0 घेतला, cos theta 0 घेतला तर माझी व्हॅल्यू काय येईल, VC ची व्हॅल्यू काय येईल, cos theta मी जर 0 घेते तर cos 0 काय 1, मग माझी VC ची व्हॅल्यू काय आली, P डिवायडेड बाय 4 पाय epsilon naught r. आता इथे ऑब्विसली r कुठे, इथे किंवा इथे कुठेही राहू शकतो, ठीक आहे, आर स्क्वेअर. जर सपोज मी कॉस ची व्हॅल्यू 180 घेतली तर काय येईल माझं -1, म्हणजे VC ची व्हॅल्यू काय येईल -P डिवायडेड बाय 4 पाय epsilon naught r स्क्वेअर. मायनस कसं आलं, मी डायरेक्टली मल्टिप्लाय केलं, cos 180 -1, म्हणजेच एक तर तुमची +P 4 पाय डिवाइडेड बाय 4 पाय epsilon naught r स्क्वेअर, अदरवाइज -P डिवायडेड बाय 4 पाय epsilon naught r स्क्वेअर. सो लाईक दिस हा इथे तुम्हाला ऍक्च्युअल लेंथला आलेला आहे. 0 साठी काय राहील प्लस आणि 180 डिग्री साठी मायनस आहे. सो दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. ही का कोणती व्हॅल्यू आहे, ही लाईन कट करा. दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल. आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल कुठे मिळते, जर तुम्हाला JEE मेन्स मध्ये क्वेश्चन आला तर एक तर 0 डिग्री मध्ये किंवा 180 डिग्री मध्ये. कळालं? ओके. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत जाते म्हणून कॉन्सेप्च्युअली बघा गोष्टी. आता बघा पोटेन्शियल ऍट इक्विलॅटरल पॉइंट. आता कुठे विचारतात आपल्याला, पोटेन्शियल ऍट इक्विटोरियल पॉइंट. इक्विटोरियल म्हणजे काय, इक्वलच्या जवळ, ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ की जर सपोज मी पोटेन्शियल, आता हा जर सपोज मी काय घेतलं, इथे हा जो अँगल आहे हा इथे हिला असं न नेता, या लाईनला असं ऍक्च्युअली न नेता जर मी असं स्ट्रेट नेलं तर हा काय झाला, इक्विटोरियल पॉइंट झाला. जर सपोज मी VC इथं फाइंड आउट करते किंवा इथं फाइंड आउट करते तर इथे अँगल कितीचा बनतोय 90 डिग्री VC1, आणि VC2 सोबत अँगल कितीचा बनतोय अगेन 90 डिग्री, अँगल विथ द रेफरन्स ह्या एक्सिस सोबत, ठीक आहे. सो फॉर्म्युला काय आपला सेम, VC इज इक्वल्स टू VC1 घेऊ आपण, VC1 इज इक्वल्स टू मॅग्नेटिक मूवमेंट cos ऑफ थीटा डिवायडेड बाय 4 पाय epsilon naught r स्क्वेअर, आणि VC2 इज इक्वल्स टू सेम P cos ऑफ थीटा 4 पाय epsilon naught r स्क्वेअर. आता मला सांगा VC1 साठी अँगल किती आहे 90 डिग्री, cos 90 काय येतो 0. सो cos 90 जर 0 असेल तर ही पूर्ण व्हॅल्यू काय होईल 0. अगेन ही पूर्ण व्हॅल्यू काय होईल 0, म्हणजे VC1 आणि VC2 इथे पोटेन्शियल काय असतंय 0. म्हणून तुमचं पोटेन्शियल ऍट इक्वेटोरियल पॉइंट इज 0. कळालं कसं 0 आलं. सो फक्त स्टेटमेंट वाईज नका जाऊ, कॉन्सेप्ट वाईज जा, मग तुम्हाला फिजिक्स अवघड वाटणार नाही. ओके, चलो लेट्स सी यू इन द नेक्स्ट क्लास.